आज पुण्यावरून मान्य श्री गजानन यशवंत चाफळकर पॉकेट कॅफेचे व्हाईस प्रेसिडेंट हे आज आपल्यासोबत आहेत की ज्यांनी आज पॉकेट कॅफेच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात तसेच विविध राज्यात युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली। आज ते ह्या क्षेत्राकडे कशा स्वरूपात त्यांची प्रवास वाटचाल झाली त्याबद्दल त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात। चाफळकर साहेब, आपण आपल्या जीवनाचा जो आजपर्यंतचा प्रवास आहे त्या पॉकेट कॅफेशी रिलेटेड तो आपण सर्व युवकांना तसेच व्यावसायिकांना मार्गदर्शन करावं। नमस्कार। आज पॉकेट कॅफे या ब्रँडचा जर विचार केला तर मी एकटा नाही, अर्थात याच्या समूहाचे अध्यक्ष श्री अभिजित घाटगे, आमचे दुसरे डायरेक्टर आहेत सूर्यवंशी सर, आम्ही तिघं मिळून हा प्रवास आता सांभाळतो आणि हा हळूहळू प्रवास नुसता महाराष्ट्रात नव्हे, पुण्यात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये जवळजवळ आज आमच्या 90 शाखा म्हणजे 85 ते 90 शाखा आज आपण संपूर्ण भारतामध्ये ओपन केलेल्या आहेत। नुसतं पुणेच नव्हे तर पुणे ते दिल्ली असा प्रवास आहे। शिवाय याची खासियत म्हणजे असे की याच्या आधीचे जे सगळे लोक आहेत जे या आमच्या सोबत प्रवासात आले, हे जे 80 लोक आहेत यातले बरेचसे म्हणजे 90% वरती लोक असे आहेत ज्यांचा फूड अँड बेवरेजशी काहीही संबंध नाही। फक्त अवघ्या ट्रेनिंगच्या जोरावरती ही सगळी लोक आज येऊन एवढ्या पुढे येऊन शिकून आज स्वतःचा व्यवसाय करून त्यांनी हा पॉकेट कॅफे हा ब्रँड उभा केला असं मी म्हणेन। आम्ही नेहमी म्हणतो की आमची एक फिलॉसॉफी आहे, लोक 3 पद्धतीने खातात, एक म्हणजे डोळ्याने, बरोबर, दुसरं म्हणजे जिभेने आणि तिसरं खिशाने। सो डोळ्यानं खाणाऱ्यांसाठी प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे, क्लीनलीनेस पाहिजे, तुमच्याकडे सगळ्या व्यवस्थित सुविधा पाहिजे। जिभेनं खाणाऱ्यांसाठी स्पेशली टेस्ट आणि क्वालिटी आणि हायजीन या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि तसंच अर्थात खिशानं खाणारे म्हणजे अफोर्डेबल हे पाहिजे। आज मोठे मोठे ब्रँड मार्केटमध्ये असताना आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस लोकही आम्हाला असंच म्हणायचे की अरे काय कॅफे, अनेक लोक मार्केटमध्ये आहेत, तू कुठून सुरू करतो, तुला कोण विचारणार। पण आज ज्यावेळेस आम्ही इथपर्यंत प्रवास आलाय, परवाच आम्ही म्हणजे माझे जे अध्यक्ष आहेत माझे पार्टनर त्यांची ज्यावेळेस पोस्ट टाकली मर्सिडीज गाडीसोबत त्यावेळेस आम्हाला लोकांचे फीडबॅक तसेच मिळाले की अरे हा आम्हाला वाटतच होतं तू काहीतरी करून दाखवणार। हे जे सक्सेस आहे म्हणजे आमचा अभिजित पण नेहमी म्हणतो आपण की काम करत राहणे, राईट। आम्ही आता तेच करतोय। ट्रान्सपरन्सी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, तसं आम्ही काम करतो। ट्रान्सपरंट आहोत, जे काही आपल्यामध्ये व्यवहार होतात हे सगळेच्या सगळे आपण ट्रान्सपरंट ठेवतो जेणेकरून कस्टमर सुद्धा तुमच्याकडे जो येतो त्याला जी टेस्ट तुम्ही देतात। आपलं आतापर्यंतचे जर तुम्ही सगळे कॅफे बघितले तर आपल्याकडे ओपन किचन सिस्टीम आहे। त्याचं कारणच हे आहे की ओपन राहिल्यानंतर माणूस ऑटोमॅटिक ते स्वच्छ ठेवतो, समोरून त्याला रिस्पॉन्स चांगला मिळतो, त्याला कस्टमरला सगळं दिसत असल्यामुळे तो ऑटोमॅटिक ते हायजीन मेंटेन करतो। असे एक नाही अनेक गोष्टी आहेत आपल्या सक्सेसच्या मागं। अर्थात मी एकच म्हणेन की पॉकेट कॅफेचा जो ब्रँड मोठा झाला याच्यामध्ये माझा वैयक्तिक किंवा अभिजितचा वैयक्तिक रोल नसून हे जे पहिले आमच्या सोबत आलेले 20-25 लोक जे आहेत ज्यांनी आमची फ्रँचायझी घेतली, बरोबर, या लोकांच्यामुळे आज आपला ब्रँड झालेला आहे। बेसिक जर आपण याच्या संदर्भात बोललो फूडमध्ये तर आपल्याकडे विविध प्रकारचे फूड आहेत, जसं आपण इंग्लिश सगळे प्रोडक्ट म्हणतो, सँडविचेस, पिझ्झा, बर्गर, पास्ताज, मोमोज, मॉकटेल्स, आईस्क्रीम, मस्तानी, राईट, फ्राईज। आता आपण आणखीन नवीन म्हणजे वॉफल्स आपण आपल्या याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतोय, नवीन नवीन येणारे सगळे पदार्थ आपल्याकडे इंट्रोड्यूस होत आहेत। या सगळ्या इंग्लिश प्रोडक्टला घेऊन आज आपण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नाव करतोय। याचं सगळं श्रेय आमच्या घेतलेल्या फ्रँचायझीजना जातं ज्यांनी हे सगळं सिद्ध करून दाखवलं। आम्ही जो विचार करून पुढे चाललो होतो त्या विचाराबरोबर ते सोबत आले म्हणून आज हा सक्सेस आहे। अभिजित सर आणि तुम्ही दोघेही सातारा जिल्ह्यातील आहात, बरोबर। तर सातारा जिल्हा टू विविध राज्यांचा प्रवास, पुणे, तुमचं शिक्षण हे M.Com झालंय, त्यानंतर तुम्ही IT सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब केला आणि 2010 नंतर असं काय वाटलं तुम्हाला की वाटलं की आपण व्यवसाय ह्या क्षेत्रात जावं? एक सॅच्युरेशन येतं नोकरी केल्यानंतर। प्रत्येकाला नोकरी करत असताना कधी ना कधीतरी असं वाटतं
की मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं. बरोबर. आज म्हणजे मी ज्या कंपनीत काम करत होतो, मला आवर्जून त्यांचं नाव घ्यायला पण आवडेल, ते पण अभिजित नांगरे, जे आमच्या त्या कंपनीचे MD होते. मी ज्यावेळेस रिझाईन दिला त्यावेळेस ते पण अचंबित होते की अरे सर का सोडताय, काही प्रॉब्लेम झाला का. तर त्यावेळेस मी क्लिअर म्हणलं की सर आज जेवढी इन्स्टॉलेशन आहे, पुढच्या वर्षी या सगळ्यांची अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट होणार, त्याच्यामध्ये मला काय मिळणार. तर ते म्हणले काही नाही. सो म्हणूनच मी असं शोधतोय की ज्याच्यातून मला काहीतरी परमनंटली मिळेल किंवा मला कशातून तरी रॉयल्टी सुरू होईल. आणि आज आम्ही या व्यवसायात येऊन सुरुवात केली आणि सांगायला अतिशय आनंद होतो की आज आम्ही रॉयल्टी अचिव्हर पण आहोत. रॉयल्टी आम्हाला रेग्युलर मिळते आहे, ॲज वेल ॲज आमचे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते फेमस आहेत. आपलं फूड पॉकेट फूड्स म्हणून या नावानं आपण मॅन्युफॅक्चरिंग प्लांट चालवतो. त्यात आमचे मोहन कुलकर्णी जे आमचे CA आहेत ते स्वतः पार्टनर आहेत, ते स्वतः हे सगळा प्लॅन बघतात. अशा पद्धतीनं आम्ही सगळा ग्रुप आहे. म्हणजे असा एकटं कोणी अभिजित गाडगे किंवा एकटा कोणी गजानन चाफळकर हे घडवू शकत नाही. पॉकेट कॅफे हा उद्योग समूह आहे आणि आम्ही नेहमी म्हणतो की उद्योजक घडवणारा उद्योग समूह म्हणजे पॉकेट कॅफे. कारण त्यांच्यामुळे पॉकेट कॅफे घडत चाललं. आमच्यामुळे कुठलाही उद्योजक घडत नाही, तो त्याच्याच कष्टाने मोठा होतो. फक्त आम्ही काय करू शकतो की त्याला मार्गदर्शन करू शकतो, आमचे प्रोडक्ट्स देऊ शकतो. शेवटी सेल करणं, बनवणं, देणं या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचाच सहभाग असतो. गजानन सर, आपण नवीन पॉकेट कॅफेचं पहिलं शॉप कोणत्या ठिकाणी ओपन केलं, त्या संदर्भात जरा माहिती द्या. 2013 साली आमचं पहिलं सांगवीमध्ये, म्हणजे अर्थात त्यावेळेस अभिजितनी पहिलं आउटलेट सुरू केलं, सांगवी पुणे. नवी सांगवी पुणे, साई चौक याच्यामध्ये आपलं पहिलं आउटलेट आहे. आणि तिथून आपली सुरुवात झाली. म्हणजे आजही आपलं ते आउटलेट सुरू आहे. सततचे माझ्यामध्ये आता 6वं वर्ष आहे आमचं. आणि त्या छोट्याशा जागेत केलेली सुरुवात आम्हालाही त्यावेळेस माहिती नव्हतं. म्हणजे मराठी माणसाप्रमाणे आमचंही स्वप्न होतं की नाही का पुण्यामध्ये आपल्या 10 शाखा झाल्या म्हणजे आपण बस 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 द बेस्ट. पण आज या ठिकाणी येऊन प्रवास थांबलाय की आज आपण 100 करतोय. म्हणजे लवकरच मार्च एंडच्या आत तुम्हाला पॉकेट कॅफेने 100चा आकडा पूर्ण केलेला 100% दिसणार आहे, यात काही वाद नाही. गजानन सर, आपल्या महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातही शाखा आहेत, त्याविषयी माहिती द्या आणि तिथं कसा रिस्पॉन्स आहे. महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर आता आपण बिहारमध्ये आहोत, गुजरातमध्ये आहोत, आता आपण दिल्लीमध्ये आहोत, त्याच्यानंतर आपण MP मध्ये आहोत. बरोबर. आता आपण हिमाचल प्रदेशात चाललो आहोत. अशा हळूहळू प्रत्येक सगळ्या म्हणजे गल्ली ते दिल्ली असं पॉकेट कॅफे सगळीकडे आहे, असं म्हणजे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. मार्केटमधल्या इतर तुमच्याशी जे तुलनात्मक काय फरक आहे प्रोडक्शन तुमचा? सर, एक मी नक्की गोष्ट सांगेन, म्हणजे मी कॅफेमध्ये यायच्या आधी एक आलू टिक्की नावाचं प्रोडक्ट खाल्लेलं होतं. बरोबर. आणि मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं की याच्या आधी मी पिझ्झा सुद्धा टेस्ट केलेला नव्हता. ज्यावेळेस पॉकेट कॅफेची सुरुवात झाली, जे आम्हाला चांगलं वाटतं ते लोकांना आवडेल. महाराष्ट्रातल्या लोकांना काय आवडेल, जे मला आवडतं ते आवडेल, अशा पद्धतीनं आमचे हे टेस्टिंग प्रोडक्टसाठी सुरुवात झाली. आणि आज मी नक्कीच म्हणजे डिफरन्शिएट म्हणणार नाही, जे आम्हाला आवडतं ते आम्ही लोकांना देतो, जे आपण खाऊ शकतो ते लोक खाऊ शकतात, अशा या पद्धतीनं आम्ही हा मेनू डिझाईन करत गेलो. आणि डिफरन्शिएट म्हणाला तर आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे, ज्याच्यामध्ये जे क्रीम लागतं, म्हणजे आपली सगळ्यात फेमस जी आहे ती कोल्ड कॉफी, थिक कोल्ड कॉफी ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी जे बेस्ट क्रीम लागतं ते आपण स्वतः बनवतो. याच्यामध्येच आपले कॅडबी, कॅडेम, त्याच्यानंतर मस्तानी वगैरे ही सगळी प्रोडक्ट बनतात. तर दॅट इज व्हेरी मच फेमस, ते लोकांना खूप आवडतं. सर, आतापर्यंत हाय प्रोफेशनल किंवा ज्यांना महिन्याला तगडा असा पगार येतो अशीच लोक पिझ्झा बर्गर खाऊ शकत होते. तर आता ह्या तुमच्या पॉकेट कॅफेच्या स्वरूपात सर्वसामान्य देखील लोक ह्याचा आस्वाद घेऊ लागलेत असं आम्हाला दिसून येत आहे. तर या संदर्भात ज्यांना ज्यांना तुम्ही ही फ्रँचायझी दिली त्या लोकांचं काय म्हणणं आहे? तर लोक सगळे खुश आहेत. म्हणजे मी आज आवर्जून सांगू इच्छितो की टोटल जे आपले 80 आउटलेट आहेत, जे नवीन 4-5 ओपन झालेले सोडून द्या, जे 80 आउटलेट आहेत, या 80 पैकी 55 ते 60 लोक असे आहेत जे आज जवळजवळ 1 लाख रुपयाच्या आसपास सगळा खर्च जाऊन नफा कमावतात.
ही माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. कारण छोटी छोटी जी लोक आहेत, जी कोणीतरी 20,000 रुपये पगारावरती काम करत होतं, जे कोणीतरी 40,000 रुपयावरती काम करत होतं, जे कोणी 50,000वरती काम करत होतं, त्यांना आज आम्ही 1,00,000 रुपये पगारापर्यंत घेऊन जाऊ शकलो. आज अशी माझ्या लोक सोबत आहेत. म्हणजे कोथरूडमध्ये तर एक ऍक्च्युली सायंटिस्ट आहेत, त्यांनी स्वतःच्या आपल्यासोबत फ्रँचायझी सुरू केलेली आहे. एक कमिन्समधनं जॉब सोडून लेडीज आमच्याकडे आली. आमच्याकडे म्हणजे त्यावेळेस खूप हे होतं की त्यांनी जो आमच्यावरती विश्वास टाकला तो सार्थ करायचा होता. त्याच्यानंतर एक म्हणजे अल्फा लेवल सारख्या कंपनीतून एक आपल्याकडे व्यक्ती जॉब सोडून आले होते, ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा होता. नाशिकमध्ये 4 मित्र, म्हणजे आम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की लोक म्हणतात पार्टनरशिप टिकत नाही, पार्टनरशिप टिकत नाही, कोणाला पार्टनर करून घेऊ नका. 4 मित्रांनी स्वतः एकत्र येऊन एक कॅफे सुरू केलं आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं चालवलं की त्यांनी नंतर आपली मास्टर फ्रँचायझी घेतली. आज त्यांची स्वतःचं एक कॅफे प्लस मास्टर फ्रँचायझी आणि पुढच्या आठवड्यात त्यांच्या नवीन फ्रँचायझीचं ओपनिंग आहे. सो एक माणूस एक फ्रँचायझी घेतल्यानंतर दुसरी फ्रँचायझी घ्यायला जातो, याचाच अर्थ त्याला त्याचा सक्सेस मिळालेला आहे, तो सॅटिस्फाईड आहे. गजानन सर, या बिझनेस रिलेटेड तुमची पुढील ध्येय काय आहे? ध्येय सर नक्कीच मला सांगायला आवडेल की येत्या वर्षामध्ये आपण अब्रॉड जातोय. पॉकेट कॅफे हे आपण साता समुद्रापलीकडे घेऊन जातोय. ॲज वेल ॲज संपूर्ण भारतातच नव्हे तर कर्नाटकात आम्ही येत्या वर्षात फक्त कर्नाटकमध्ये आपण 100 आउटलेट करतो. शिवाय इतर जे राज्य आहेत ती वेगळी, म्हणजे मी फार मोठा आकडा सांगणार नाही, पण येस, आज जर माझी 100 आउटलेट या मार्च एंडला होत आहे तर मी पुढच्या मार्च एंडपर्यंत माझं स्वतःचं टार्गेट आहे की आपण 500 आउटलेट पूर्ण करावे. 2020 संपस्तपर्यंत आपण 1000 आउटलेटचं ध्येय समोर घेऊन चाललेलं आहे आणि नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या साथीने हे अचीव होईल असा आमचा विश्वास आहे. गजानन सर, आता आजूबाजूची परिस्थिती पाहता, महाराष्ट्राची परिस्थिती पाहता, युवकांमध्ये बेरोजगारीची संख्या खूप वाढत आहे. तर युवकांना तुम्ही काय संदेश देतात? बापरे, मी युवकांना संदेश देणं एवढा नक्कीच मोठा नाहीये, पण एकच सांगेन, स्वतःवरती विश्वास ठेवा. बरोबर. जर पॉकेट कॅफेच्या बाबतीत म्हणालात तर येस, तुम्ही या सोबत आम्ही नक्कीच मदत करायला तयार आहोत. कसं होतं ना की आज मॅगडी, CCD, डॉमिनोज, राईट, याचे मोठे मोठे ब्रँड्स आहेत, स्टारबक्स, CCD, अशा ब्रँडच्या सोबत आपण आज, मी म्हणणार नाही कॉम्पिटिशन करतो, पण नक्कीच त्यांची जर फ्रँचायझी घ्यायची झाली तर आज आपल्याला अनेक लाख मोजावे लागतात. म्हणजे 70-80 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी इथपर्यंत त्यांच्या फ्रँचायझी जातात. हीच संधी आपण अवघ्या 10 ते 15 लाखामध्ये किंबहुना त्याच्यापेक्षा कमी खर्चात आपण तालुका लेवलला उपलब्ध करून देतोय. आणि आमचं स्वप्न आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये किमान महाराष्ट्रात आपला एक युवक आपली फ्रँचायझी चालवत असावा. पॉकेट कॅफे तालुक्या लेवलला घेऊन जायचं आणि अर्थात पॉकेट कॅफेची एक फिलॉसॉफी आहे की प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये पैसे शेवटी आले पाहिजे. तसेच पॉकेट कॅफेची ज्यांनी कोथरूड परिसरातील कुमार सुमित सुरेश गुरव यांनी फ्रँचायझी घेतलेली आहे, त्या अवघे वयवर्ष 24चे आहेत, तरीही या क्षेत्राकडे कशा प्रकारे वळाले, तसेच त्यांचा या पॉकेट कॅफे फ्रँचायझीबद्दल काय अनुभव आहे त्याबद्दल थेट जाणून घेऊयात त्यांच्याशी. नमस्कार, मी सुमित गुरव. आज मी पॉकेट कॅफे चालू केलेले दिनांक 7 फेब्रुवारी 2019. पॉकेट कॅफे चालू करण्याचा उद्देश असा होता की मी याच्या आधी काम एक वर्षभर तरी मी घरीच होतो, काम नाही काय नाही, सगळ्या गोष्टी अशाच चालू होत्या, लावले जाव इकडे तिकडे इकडे तिकडे. आणि योगायोग असा होता की मी जिथे राहिलं आहे तिथे एक पॉकेट कॅफेचे सर आहेत, आमचे डायरेक्टर सूर्यवंशी सर. एक दिवशी त्यांच्याशी माझी भेट झाली. त्यांच्याशी मी बोललो. त्यांनी मला हे सर्व गोष्टी सांगितल्या, असं असं आहे, तसं तसं आहे. मी घरीही बोललो, पण माझ्या घरच्यांना माझ्यावर विश्वास नव्हता. घरचे म्हणे आजपर्यंत तू सगळीकडे लॉसच केलंस, त्यामुळे आता आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. पण सूर्यवंशी सरांची मी खूप आभार मानतो की त्यांनी माझ्या घरच्यांना समजवलं आणि त्यांना विश्वास होता माझ्यावर की मी हे करू शकतो. आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं या गोष्टीसाठी. त्यानंतर ज्या दिवशी हे पॉकेट कॅफेचं काम चालू झालं, माझा पेमेंटचा इश्यू होता, माझे बरेचसे प्रॉब्लेम होते.
पण आज आमचे पॉकेट कॅफेचे तिन्ही डायरेक्टर गजानन चाफळकर सर, अभिजित घाटके सर आणि शंकर सूर्यवंशी सर, ह्या तिघांनी मिळून मला इतका सपोर्ट केला की त्यांनी आज माझे पेमेंटचा इश्यू असतानाही त्यांनी आज मला सेटअप उभा करून दिला व ओपनिंगच्या आदल्या दिवशी मी त्यांना हे पेमेंट प्रोव्हाइड केलं. पण त्यांनी मला 2 महिने खूप मदत केली आणि 2 महिन्यात त्यांनी मला हा सेटअप उभा करून दिला. सेटअप आमचा हा 14 ते 15 लाखाचा होता, पण माझ्या खिशात 1 रुपया नसताना त्यांनी मला कमीत कमी 10 लाखाचा सेटअप ऑलरेडी उभा करून दिलेला होता. त्याबद्दल त्यांचे आणि पॉकेट कॅफेचे खूप खूप आभार. क्या कभी तुमने पॉकेट कैफे का फ्रेश क्रीम शेक ट्राई किया? फ्रेश क्रीम शेक? मैंने तो कोल्ड कॉफी, शेक्स, ब्राउनीज, चोको क्रीम्स, पास्ता, पिज्जा, मैगी, फ्राइज, सैंडविचेस सब ट्राई किया है. तो फिर आज क्या ऑर्डर करें? सब कुछ. जब टेस्ट हो सुपर यमी और प्राइस पॉकेट फ्रेंडली तो सोचना क्या, पॉकेट कैफे हर पुणेकर का फेवरेट खाने का ठिकाना. पॉकेट कैफे. क्या कभी तुमने पॉकेट कैफे का फ्रेश क्रीम शेक ट्राई किया? फ्रेश क्रीम शेक? मैंने तो कोल्ड कॉफी, शेक्स, ब्राउनीज, चोको क्रीम्स, पास्ता, पिज्जा, मैगी, फ्राइज, सैंडविचेस सब ट्राई किया है. तो फिर आज क्या ऑर्डर करें? सब कुछ. जब टेस्ट हो सुपर यमी और प्राइस पॉकेट फ्रेंडली तो सोचना क्या, पॉकेट कैफे हर पुणेकर का फेवरेट खाने का ठिकाना. पॉकेट